महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. ही दुसरी स्टोरी आहे. 5 मिनिटं. हे चला चला जेवण चला. सीट खाली झालं. लवकर आलं. स्टोरी राहिला बाजूला. स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलमध्ये आदिती तांबे ब्लॉग्स. आणि आज आहे सॅटर्डे 8 मार्च आणि आज आहे वुमेन्स डे. सो हॅपी वुमेन्स डे टू ऑल. बोल मम्मी. हॅपी वुमेन्स डे. तुला पण हॅपी वुमेन्स डे. बोल काहीतरी. काय बोलू? वुमेन्स डेच्या निमित्ताने बोल. वुमेन्स डेच्या निमित्ताने काय आता केक कापायचा आपण. वुमेन्सना मेसेज दे काहीतरी. काय दे? तुला जे वाटतं ते दे. बोल. मी काय बोलू? तू दे मेसेज. काय कट करा. स्त्रियांना, म्हाताऱ्या कुत्र्या बायकांना सगळ्यांना. आणि तू सांग. बाई खूप काही करू शकते पुरुषासारखंच. पुरुषच नाही की पुरुष कामाला जाऊन कमवून आणतो आणि बाहेर जातो असं नाही. बाई पण पुरुषासारखंच काम करून कमवून कामात जाते. कामातून येताना भाजीपाला घेऊन येते घरी. जे लागणाऱ्या वस्तू घेऊन येते. पुन्हा घाईघाईने येते. घरातली कामं करते. जेवण, भांडी. मुलं असतील काही बायका कामाला नाही जात त्या घरी असतात. त्या मुलांना क्लासला घेऊन जातात, शाळेत घेऊन जातात. त्याच्यानंतर बाकीची राहिलेली घरी येऊन कामं करतात. पुन्हा झालं संध्याकाळ झाली की मुलांना जाऊन घेऊन यायचं. रात्र झाली का जेवण करायचं. मुलांना नवऱ्याला जेवण वाढायचं. खूप काही बाई करू शकते. म्हणजे जॉब पण करू शकते प्लस घर पण सांभाळू शकते. मल्टी टॅलेंटेड असते. मुलाबाळाला पण सांभाळू शकते. सर्व काही करू शकते. येस. इथे मला चहा आणून दिली आहे मम्मीने. काय बनवणार आहे सॉस? आज बघते. अजून काही ठरवलं नाही. बघते. शेंगांचं डाळी शेंगा टाकल्या. ओके चलो चाय पिते हे फटाफट फटाफट. गाईज अजून लिटरली होळी पण झाली नाहीये तरी पण एवढं गरम व्हायला चालू झालंय ना. मला असं वाटतं मग मे मध्ये काय होणार आहे जर का आत्ता एवढं गरम होतं. आणि हा आमचा खाऊचा डब्बा ॲज युजल फुल भरलेला आहे. आणि मम्मी गावाला गेलेली ना. सो मम्मीने गावावरून हे बटर टोस्ट खूप काय काय आणलं. कारण आमच्या गावाला बटर टोस्ट वगैरे खूप काय काय छान छान भेटतं. सो ते बन पाव वगैरे काय म्हणतात त्याला, क्रीम पाव वगैरे ते सगळं पण आणलेलं मम्मीने. पण ते संपलं आहे. आणि बाकी आता हे थोडंफार काढलं आहे. टोस्ट वगैरे खारी वगैरे मी खाऊन घेते आता पटकन. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला कसं? सगळे रेडी होतात तर आता मी पण रेडी होते ना. मी पण रेडी होतो. कोणी वगैरे वरचा कुर्ता घाले. मम्मी आता एक मेसेज दे काहीतरी. आता काय देऊ? सारखा काय द्यायचा ते सांगितलं. तो मला काय टाकणार? हवाला टाकणार. तोच दे एक मेसेज दे. मम्मी काय सगळ्या महिलांसाठी आज मी केक कापणार. सगळ्या महिलांसाठी तू कापशील? तू दे. चला याच्याकडून काहीतरी मेसेज तू दे महिलांसाठी. आता नाही देणार. मग कधी? जेव्हा तिथे केक बी कापणार ना तेव्हा मी मेसेज देणार सगळ्यांना. तेव्हा देशील? येस. ठीक आहे. लेट्स सी. चला आपला केक आलेला आहे आता. मस्त कलरफुल केक आहे आपला. वुमेन्स सारखाच एकदम कलरफुल मल्टी कलर वाला केक आहे. चलो पटापट पटापट केक काटते अभी. चला काय घेतोस तू? व्हिडिओ फोटो? स्टार्ट. चला हॅपी बर्थडे टू यू.
हॅपी बर्थडे टू यू. मी आता थोडंसं केक घेते. मला खायला जास्त नाही खाणार कारण की आम्हाला आता जेवायला जायचंय बाहेर. चायनीज खायला माय फेवरेट. भारी केक आहे गाईस, टेस्टी. आज महिला दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलेलो. उपस्थित आहोत. आज पाहायला गेलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत. त्यांचं घर वगैरे सांभाळून, मुलांना सांभाळून, घर सगळं करून सुद्धा नोकरी सांभाळून ते त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ते पुढे आहेत. आजकालच्या महिला या घरचं सगळं करून, मुलं बाळं सांभाळून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये एक अव्वल दर्जावर आहे किंवा एक चांगल्या प्रतिष्ठित स्थानावर आहे. इतकी चांगली प्रगती होते महिलांची. म्हणजे आज जसं आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता ती ॲक्च्युअली म्हणजे दिसते. म्हणजे महिला ज्या प्रोग्रेसने पुढे जात आहेत ती एक चांगली म्हणजे देशासाठी एक चांगली प्रगती आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी पण एक चांगली प्रगती आहे. अशा या महिला दिनानिमित्त मी सगळ्या महिलांचा आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अशीच प्रगती पुढे चालू ठेवा आणि खूप खूप मोठ्या व्हा. वा वा. तरी पण त्या त्रासाला आपण भेटून पुढे जायचं. पण बोला कधी काही सांगितलं तर असं डिरेक्ट करत काय. हां, तुम्हाला प्राऊड फील झालाय ना आमच्याबद्दल. आम्हाला तुम्ही बोलायला पाहिजे. म्हणजे आता असं आहे की बावरे तुम्ही बोलायला चालू. तुम्हाला कसं वाटतं महिला दिन काय आहे? काय महिला दिन काय आहे तुमच्या हिशोबाने? काय महिला दिन आहे? महिला दिन म्हणजे इंटरनॅशनल वुमेन डे. वुमेनचा प्रेझेन्स सेलिब्रेट करतात, त्यांचं एक्झिस्टन्स सेलिब्रेट करतात, त्यांचे अचीवमेंट्स सेलिब्रेट करतात. हा दिवस त्यांना डेडिकेटेड केला जातो त्यांना स्पेशल फील करायला. एव्हरी डे त्या आपल्या बिझी लाईफमध्ये असतात, हसून करत असतात, मुलं सांभाळतात, घर सांभाळतात, ऑफिस सांभाळतात. मग हा दिवस त्यांच्यासाठी डेडिकेटेड आहे. जसं मदर्स डे आहे, फादर्स डे आहे, तसं वुमन्स डे पण आहे. मदर्स डे, फादर्स डे, वुमन्स डे, मेन्स डे मेन्स डे आहे. हां, भरपूर काही डे. गे डे पण डे होता, लेस्बियन डे पण डे, चिल्ड्रन डे, चिल्ड्रन डे पण आहे. तुला कसं वाटतं? तुझं का वुमेन डेसाठी छान वाटतं?
शिवला विचार. तुम्ही पण बोलायचं. मी बोलले तू बाबा, बोल आता शिवने पहिले. केलं नाही. शिव, तुला कसं वाटतंय? माझं शिवने केलं नाही शिवू. मला शिवने बोलले. नाही कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही एवढं चांगलं घर सांभाळता त्याच्याबद्दल आणि आम्ही तुम्हाला थँक्यू बोलतो त्याच्याबद्दल, म्हणजे तुम्ही छान सांभाळता वाटतं. त्याच्याबद्दल. झालं हं? तू बोलत आणि काय नाही बस. ओके. त्याला आजचा दिवस एक दिवस आराम द्यायचा असतो. म्हणून आज आम्ही बाहेर जेवायला चाललोय. आजचा दिवस तरी आराम मिळावा. चल आता बोल. ती थोडं चार पुढच्या कशाबद्दल बोलू, काय बोलू? कशाबद्दल काय म्हणजे स्टोरी भूताच्या सांगणार होतस ना. त्याची स्टोरी. एकदा काय होतं, पकवून सांगू नको काय पण बोलून, रिअल असतील त्याच सांग. ही स्टोरी माझ्या मित्राने मला सांगितली होती. फार फार वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ मी तेव्हा 6वीला की 4वी-5वीला असेल. त्यावेळेस त्याने मला असं सांगितलं होतं की माझे आजोबा, म्हणजे त्याचे आजोबा हे आमच्या इकडे गाव साईडला बोरली साईडला जाताना एक नदीला त्यांना काही वेगळं नाव आहे, असं नाव बाकीचे ते देव साईडला आणि खूप अंधार होता. तिकडे असं आवाज होता. तर त्यांनी माहीत नव्हतं माझा दोन गाव आणि जशी माहिती निघून मारून पुढे पण रस्ता काही संपत नव्हतं, म्हणजे गाडी चालवते त्यांच्यासाठी पुढे काढत माझं कोणी भेटले जी म्हणजे देवाचं भेटले देवाचं माणसं वाटली त्यांच्यावर जो एक गाडी आली, म्हणजे एक असं घेरामध्ये घेतलं तो घेरावचा माणसा ठेवला आणि त्या व्यक्तीनं गाण्यास पक्काव स्टोरी एकदम. सगळे एवढे बोर झाले की सगळे आपल्या मोबाईलमध्ये बघा, सगळे आपल्या मोबाईलमध्ये बसले. एवढा पकवतोय हा स्टोरी. तुम्ही सांगितलंच नाही. नाहीतर काय. आता मम्मी एक स्टोरी. तू सांग ना. माझा मित्र आणि त्याची फॅमिली परत ती. गावाकडे जात होती. अरे आणि दुसरी स्टोरी गप. नाही, माझं मित्र, ही दुसरी स्टोरी आहे. 5 मिनिटं. हे चला जेवण चला. सीट खाली झाली. लवकर आलं स्टोरी राहिला बाजूला. चला गाईस, ॲक्च्युली आम्ही बुकिंग खाली माझ्या भावानी करून ठेवलं होतं, कारण की एक रेस्टॉरंटमध्ये चाललं ते फुल होतं. सो तिथे बुकिंग करून ठेवलेलं होतं. त्यांनी कॉल केला की 5 to 10 मिनिट्समध्ये आम्हाला तिकडे पोचायचं आहे, कारण की टेबल्स आमच्यासाठी अवेलेबल झालेत. सो चला आता आम्ही निघतोय पटकन जेवायला जायला. चल चावी चला नाही तो. चावी खिशात ठेवली. निघालोय आम्ही आणि रेस्टॉरंट आमच्यापासून थोडं म्हणजे जवळच आहे, 5 to 7 मिनिट्सच्या डिस्टन्सवरती. आणि आज आम्हाला खायचं होतं चायनीज, सो म्हणून आम्ही चाललोय चायनीज खायला. आणि आज वुमेन्स डे आहे, सो वुमेन्स डेचं आम्ही सेलिब्रेशन केलं. आणि आता भाई आम्हाला बाहेर जेवायला घेऊन चालला आहे चायनीज खायला. सो लेट्स गो. मम्मी कसं वाटतं तुला वुमेन्स डेच्या निमित्ताने? आज सेलिब्रेशन वगैरे झालं, सगळं छान वाटतं. आम्ही जातो बाहेर जेवायला. चला आता जेवायला. ते पण दाखवते